मंचर येथील गोवर्धन दूध उद्योग समूहाचे संस्थापक आणि शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शेठ शहा यांचे वडील प्रकाश शेठ बाबूलाल शहा व 91 यांचे मंगळवार दिनांक 30 रोजी रात्री 11:45 मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी बुधवार दिनांक 31 रोजी सकाळी 11:30 वाजता तपनेश्वर वैकुंठभूमी मंचर येथे संपन्न होणार आहे. प्रकाश शेठ शहा यांचे अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आंबेगाव तालुक्यात 1972च्या दुष्काळाच्या अगोदर त्यांनी मोठ्या प्रमाणात योगदान दिले. मंचर येथील शरद सहकारी बँकेची स्थापना करण्यासाठी माजी आमदार स्वर्गवासी दत्तात्रय वळसे पाटील यांच्यासोबत राहून बँकेची स्थापना केली. 1970च्या दशकात प्रकाश शेठ शहा यांनी पुणे-नाशिक हमरस्त्यावर अवसरी फाट्या जवळील कात्रज दूध संघासमोर महाराष्ट्र कृषी शीतगृहाची स्थापना केली. यावेळी शेतीमाल साठवणुकीची व्हिजन डोळ्यासमोर ठेवून बटाटा, लसूण किंवा सुकामेवा किंवा तरकारी साठवणुकीची व्यवस्था केली. रासायनिक खताची कंपनी काढण्याचे त्यांचे धोरण होते, परंतु वीज पुरवठा महत्त्वाचा असतो. त्यावेळी विजेचा पुरवठा पुरेसा होणार नसल्याने तो प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला नाही. प्रकाश शेठ शहा आणि बुवा बाबाजी थोरात आणि इतर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बीटी आणि कंपनी ही उत्तम पद्धतीने कंपनी आजही चालू आहे. तिसरी पिढी हा सर्व व्यापार पाहते. प्रकाश शेठ शहा यांच्या पाठीमागे पत्नी रजनीबेन शहा, मुले शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शेठ शहा, उद्योजक प्रीतम शेठ शहा आणि एक कन्या आहे. प्रकाश शेठ शहा यांचा अंत्यविधी मंचर येथील तपनेश्वर वैकुंठभूमी येथे बुधवार दिनांक 31 रोजी 11:30 वाजता होणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. सहवास जरी सुटला, स्मृती सुगंध देत राहील. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील. आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनीच्या वतीने प्रकाश शेठ शहा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.